नमस्कार, स्वागत आहे आपलं शीर्षो कॉर्नरमध्ये। आज आपण मस्त अशा मक्याची भजी बनवणार आहे। मक्याची भजी ही शक्यतो तेलामध्ये टाकल्यानंतर फुटण्याची शक्यता असते, तर ती फुटू नये म्हणून काही टिप्स सांगितलेल्या आहेत, तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 2 स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। आता आपण हे चाकूच्या सहाय्याने या पद्धतीने कट करून घेऊया। जर तुम्ही मका या पद्धतीने कट केली तर ती तेलामध्ये टाकल्यानंतर भजी अजिबात फुटणार नाही। त्याचबरोबर आपल्याला जास्त टाईम पण लागत नाही मका कट करण्यासाठी। जर तुम्ही मका ही सोलून घेतली तर ती तेलामध्ये टाकल्यानंतर 100% फुटण्याची शक्यता असते किंवा मग त्यामुळे आपल्याला भाजू शकतं। तर तुम्ही ज्यावेळेस मक्याची भजी बनवणार असेल त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने मका ही कट करून घ्या। मका कट करून झालेले आहे। आता आपण ह्याच्यातील निम्मे मका एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि निम्मे मका आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। तर मका ही आपल्याला जास्त पण बारीक करायची नाही, तर बघा या पद्धतीने थोडीशी दरदरी ठेवायची आहे। आता ही बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि आपल्याला ह्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या आहेत किंवा तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, इथं मी एक मोठा कांदा चौकोनी पीसेसमध्ये कट केलेला आहे, चवीपुरतं मीठ, एक पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर हिंग घेतलेला आहे, त्यामुळे टेस्ट छान लागते। अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि थोडीशी जिरे टाकायची। त्याचबरोबर मी इथं 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे आपली भजी अगदी कुरकुरीत अशी होतात। त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता आपण भजी तयार करून घेऊया। इथं मी कढईमध्ये तेल सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे भजी सोडून घ्यायचे आहेत। जेवढे एकसाथ कढईमध्ये मावतील तेवढे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत। तर बघा भजी जास्त मोठ्या साईजचे नाही, तर अगदी मीडियम साईजचे भजी सोडून घ्यायचे आहेत आणि 1-2 मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे। तर आपल्याला असं अलटून पलटून चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजी ही तळून घ्यायची आहेत, म्हणजे जोपर्यंत ते क्रिस्पी होत नाही तोपर्यंत भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर बघा अगदी मस्त असे हे भजी आपले तळून तयार झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे पण भजी आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। मक्याची भजी तयार करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे मका ही सोलून घ्यायची नाही, तर ती मका आपल्याला कट करूनच घ्यायची आहे, त्यामुळे ती तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात फुटणार नाही। तर बघा इथं आपलं सर्व भजी तयार झालेले आहेत। तुम्ही कलर पण पाहू शकता, अगदी मस्त आलेला आहे आणि त्याचबरोबर टेस्टला पण खूप छान लागतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।